पुरंदर विमानतळ शेतकऱ्यांना नकोय. आमदार, खासदार, मंत्री साहेब तुम्हाला हवंय. पुरंदर विमानतळ शेतकऱ्यांची रोजीरोटी नाहीये, ती तुमची रोजीरोटी आहे. पुरंदर विमानतळ जो शेतकऱ्याने त्याची जमीन राखलेली ती जमीन द्यायची की नाही हा सर्वस्वी अधिकार त्या शेतकऱ्याकडे असताना तुम्ही तुमची दडपशाही दाखवून आज एका महिलेचा जीव घेतला आणि तरीही तुम्ही म्हणता की पुरंदर विमानतळ होणं याची नितांत गरज आहे. हे विमानतळ चाकणला होणार होतं ना. फिरून 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 ते पुरंदरमध्ये आलं. कुणासाठी आणि का? कुणाच्या जमिनी जाणार होत्या का कोणत्या उद्योगपतींच्या कंपन्या बुडणार होत्या? हे सगळं सूत्र 2009 सालापासून फिरतंय. असो, या दोन्ही घटनाक्रमांमध्ये आणखी एक गोष्ट काल चांगलीच चर्चेत आली, ती म्हणजे सुप्रिया सुळेंच्या स्टेटमेंटची. सुप्रिया सुळेंनी काल पुरंदरमधील ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाहीयेत किंवा पुरंदर गावातील ग्रामस्थांसोबत एक बैठक केली. बैठकीमध्ये त्या एकदम निवांत बसलेल्या होत्या. प्रश्न विचारणाऱ्यांना ते म्हटले, विचारा काय प्रश्न विचारायचे. आयडिया नव्हती समोरचा काय विचारेल, पण समोरचा व्यक्ती म्हटला, ताई चर्चा अशी आहे की पुरंदरमध्ये तुमची 150 एकर शेती म्हणजे जमीन आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोण म्हटलं असं तुम्हाला? मी एकटा नाही, अख्खं पुरंदर म्हणताय. जर असे म्हणत असतील तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की तलाठ्याकडे जा, पुरंदरची सगळ्या जमिनीचा सातबारा काढा आणि कुठेही सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्रतिभा पवार, शरद पवार किंवा माझ्या दोन्ही मुलांचे नाव असतील अशी 1 इंच, या 1 इंचावरती त्यांचा जोर जास्त होता. 1 इंच जरी जमीन असली तरीही मी ती तुमच्या नावावर करेन. टाळ्या वाजल्या, चर्चेंना पूर्णविराम मिळाला आणि तेवढ्यात एक व्यक्ती म्हणाला, ताई तुमच्या नावावर जमीन नाहीये म्हणे, कोणीतरी माने म्हणून आहे त्यांच्या नावावर जमीन आहे. काही वेळासाठी शुकशुकाट आणि एकमेकांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोण माने? विषय इथे संपत नाही. सुप्रिया सुळे पवारांच्या ट्रेनिंग मध्ये तयार झालेल्या, जशी पवारांनी राजकीय ट्रेनिंग दिली ती सुप्रिया सुळे यांच्यामध्येच फक्त दिसून येते. या अगोदर देखील सुप्रिया सुळे जेव्हा पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची पायरी आपले चुलत भाऊ असणाऱ्या अजित पवारांमुळे चढल्या होत्या, त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारलं, भावामुळे सुप्रीम कोर्टाची पायरी चढावी लागते, काय वाटतं? सुप्रिया सुळे म्हणाले, नाही, भाऊ नाही, अदृश्य शक्तीमुळे. तिथेही अजित पवारांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न केला गेला. दुसरा प्रयत्न, आता अदृश्य शक्ती आणि भाऊ नाही याचं काही ताळमेळ बसतोय? भाऊ तर लहान नाहीये की अदृश्य शक्तीने काहीतरी काळी जादू केली आणि पक्षन चिन्ह काढून घेतलं. जे केलंय ते भावाने विचारपूर्वक केलंय. या अगोदर भाऊ कित्येक वर्ष अर्थमंत्री राहिलेले आहेत, राजकारणामध्ये सर्वाधिक सत्ता उपभोगलेले नेते आहेत आणि त्यांना ब्लेम न करता अदृश्य शक्तीवरती त्यांनी तो मुद्दा टाकून दिला. पहिल्यांदा सुप्रिया सुळे तिथे पहिल्यांदा डोक्यानं खेळले. दुसरा रोल प्ले झाला ज्यावेळी मी सुप्रिया सुळेंची मुलाखत घेतली होती आणि सुप्रिया सुळेंना प्रश्न केला होता, ताई असं काय वेगळं आहे की साताऱ्यामध्ये ज्यावेळी उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली त्यावेळी शरद पवारांनी पावसात सभा घेऊन म्हटले की माझी चूक झाली, मी यांना उमेदवारी दिली, आता या व्यक्तीला पाडा. बारामतीमध्ये अजित पवारांबाबत शरद पवार असं एकदाही का म्हटले नाही किंवा तुम्ही स्वतःही का म्हटले नाही? आम्ही बघितलंय उदयनराजेंना ज्यावेळेस त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळी फक्त पवारांनी सभेत एकच म्हटलं, माझी चूक झाली, मी ते मान्य करतो, उमेदवार पाडायचं. एवढंच त्यांचं स्टेटमेंट होतं. बारामतीत का नाही म्हटले ते एकदा फक्त, की माझी मुलीने 3 टर्म खासदारकी घेतली, मी तिला जर ठरवलं असतं तर केंद्रात मंत्रीपद देऊ शकलो असतो, मी सगळं अजितला दिले, पण अजित आज माझ्या विरोधात गेले, मला त्यांना पाडायचंय. का म्हणत नाहीये तुम्ही? तुम्ही पुन्हा एक होतायत की काय? आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार. आदरणीय पवार साहेबांनी 60 वर्षात आरेला कार्य कधीच म्हणलं नाही आणि आरेला कार्य म्हणायला एवढी ताकद लागत नाही, पण गप्पा बसून सहन करायला जास्त ताकद लागते. एक आणि दुसरं, सगळ्याच गोष्टी आयुष्यातल्या ह्या बाहेर कॅमेरावर किंवा बाहेर बोलायच्या नसतात. हे माझ्यावर झालेले, माझ्या आई आजीने केलेले संस्कार. उत्तर फिरवलं गेलं नाही तसे आमच्यावर संस्कार नाहीत. अजित पवारांना इथंही वाचवलं गेलं, इथंही सुप्रिया सुळे डोक्यानं खेळा. तिसरा मुद्दा सुप्रिया सुळेंपुढे आला होता. आता शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढतायत.
रोहित पवारांनी ही गोष्ट जी आहे ती सुप्रिया सुळेंवरती सोडली होती की जर दोन्हीही काका पुतणे एक होणार असतील किंवा मध्यस्थी जर कुणी केली पाहिजे तर त्या सुप्रिया सुळे, म्हणजे सुप्रिया सुळेंचं महत्त्व पक्षात किती आहे हे सांगणं वेगळी गरज नाहीये. पण सुप्रिया सुळेंना जेव्हा प्रश्न केला की जर अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठी वाढल्यात तर आता हे जर दोघंही राजकारणामध्येही एक व्हायचा निर्णय घेत असतील तर त्यावर तुमचं मत काय? मी माझ्या भावाच्या आणि वडिलांच्या शब्दाच्या पुढे नाहीये, ते म्हणतील ती पूर्व दिशा, असं सांगून सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिफेंड केलं. इथे सुद्धा सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा डोक्यानं खेळल्या. सुप्रिया सुळे राजकारणामध्ये इतकं सुसंस्कृत आणि व्यवस्थित शब्दफेक करून जिवंत राहणारं आणि लॉंग टर्म राजकारण खेळणारं नेतृत्व आहे. सुप्रिया सुळेंकडे ती आकलन क्षमता आहे. सुप्रिया सुळेंकडे ती बोलण्याची जी ढब आहे ती आहे. जो बोलण्याचा त्यांचा ओव्हरऑल बाणा आहे तो सगळा बाणा सांगतो की सुप्रिया सुळे पुढे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी त्याच असतील, ना की अजित पवार. आता दोन पक्ष सेपरेट झालेत पण ते किती काळ सेपरेट राहील हा विषय जरी अधांतरी असला तरी एक गोष्ट लक्षात घेऊन चला की सुप्रिया सुळे राजकारणामध्ये लॉंग टर्म खेळणारं नेतृत्व आहे. आणि त्यामुळे पवारांनी जशी ट्रेनिंग दिली आहे तशीच सुप्रिया सुळे ट्रेनिंग घेताना दिसत आहेत. या सगळ्यांमध्ये सुप्रिया सुळेंच्या खाली किंवा बरोबरीचे असणारे जयंत पाटील इतर सर्व नेते कधीचे चेकमेट झाल्यात. केंद्रस्थानी आजही आहेत त्या फक्त आणि फक्त सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. अजित पवारांवरती न बोलणं, कुटुंबाला धरून राहणं, पुरंदरचा प्रश्न ज्या अँगलने त्यांनी हाताळला किंवा जे काही मुद्दे त्यांच्याकडे येतात ते मुद्दे ज्या पद्धतीने ते हाताळतात त्यावरनं तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचं पुढचं अख्खं नेतृत्व सुप्रिया सुळे सांभाळतील? कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा. आपले व्हिडिओज जे आहेत ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा पुरंदरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे का सुप्रिया सुळेंची पुरंदरमध्ये जमीन? असेल तर ते माने म्हणून नेमकी कोण आहेत, काय विषय? कमेंट करा. जय महाराष्ट्र.